हे सगळं भोगणारी जगात काही मी एकटी स्त्री नाहीये. तू भोगलंयस, कमळा आहे. शहर असो वा गाव असो, स्त्रीची फरफट चालूच असते. ते म्हणतात ना, रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. सगळं तसं आहे, पण सगळं सहन करीन, सगळं सहन करीन, पण हार मानणार नाही. हार हा शब्द मला माझ्या डिक्शनरीतनं काढून टाकायचा. दॅट्स लाईक राधिका. आता तू हरणार नाहीस, कधीच नाही. आता हरणार आहेत शनायासारख्या मुली, ज्या फास्ट लाईफ आणि फास्ट मनीच्या धुंदीत जगतात. पण जेव्हा ही धुंदी उतरेल ना, तेव्हा त्यांना कळेल की वेळ कधीच निघून गेली. हो. अरे यार सुन ना गैरी, देख तू ना बार बार फोन मत किया कर मुझे. फोन मत कर काय बोलतोस तू? इथे अरे कोणी बोलत नाहीये माझ्याशी. तूच एकटा राहिलास आणि आता तुझ्याकडे राहते ना ती, तर तूच पॅचअप नाही का करू शकत आमचं? ते इतकं सोपं आहे का ते? केडी यार, तुझ्यासाठी काय अवघड आहे? एक्सपर्ट आहेस ना तू, एक्सपर्ट द केडी. मग मदत कर ना यार मला. हे बघ यार, मी काय करू? काय करू काय करू? सगळा प्रॉब्लेम ना खरं तर तुझ्यामुळेच झाला. काय? माझ्यामुळे? हो, तू या शनायाला घरात ठेवून घेतलंस ना, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालाय. तू मुळात तिला घरात ठेवून घ्यायलाच नको होतस. अच्छा, मग कुठे सोडून देणार होतो तिला? हा, कुठे गेलीस ती? नाही, तिच्याविषयी एवढंच तुला वाटत होतं तर तुझ्या घरी का नाही घेऊन गेलास? केडी, ट्राय टू अंडरस्टँड ना. हे बघ, चिडचिड करून काही होणार नाही हा गॅरी, काही सोल्युशन मिळणार नाही. आणि ती क्षणा ना कुणाचंच ऐकत नाही. तिला तिला हवं तसंच वागते ती. तू माझं जरा ऐक, ओके? शांतपणे. ती तुझ्या घरात बिंदास राहते ना, म्हणून मला विचारत नाहीये. तू तिला घराबाहेर काढ. पहिला फोन ती मला करते की नाही करू? आर यू शुअर? सोच ले भाई. अरे हो, तुझ्या घरात राहतेय, एक डोक्यावर छप्पर आहे म्हणून ती जरा शेफारली आहे. पण तू बरोबर घराबाहेर काढलं ना, तिचा सपोर्ट काढून घेतला ना, तर ती बरोबर गॅरी गॅरी करत माझ्याचकडे येईल बघ. ठीक आहे, मी तिला घराच्या बाहेर काढतो, पण तिला माझ्या घरात ठेवण्याचे आणि तिला घराच्या बाहेर काढण्याचे पैसे मोजावे लागतील ना. हो साहेब, मोजतो की. त्याच्यासाठी जन्म झालाय माझा. सगळ्यांना पैसेच वाटत फिरतोय आणि इथे तर आयडिया ही माझी आणि पैसे मीच द्यायचे. यार चल चल, बाकी ते बघू ना आपण. तू तू आधी कामाला लाग बरं, चल पटकन. हा बघतो, काही करतो रे मी. पण ऍक्च्युली केडी करेक्ट आहे यार. शनायाला घरातून काढलं तर माझा खर्च वाचेल. शनाया, हे शनाया. काय आहे? अगं काही नाही, पोलीस आले होते. हे भाऊ कुठे आहे? कुठे काय आले होते? मी घालवलं त्यांना. का? हा म्हणजे तुला पकडायला आले होते. का? कारण एकतर तू विदाऊट परमिशन माझ्या घरात राहते, सोसायटीत राहते, आणि काल दारू पिऊन त्या सेक्रेटरीला धक्का मारला. त्यांनी केली ना कंप्लेंट. यार सॉरी यार शनाया, तुला जावं लागेल. केडी नाही ना यार, केडी कुठे जाणार यार मी? कुठे जाणार? मला काय, माझा काय प्रश्न आहे तो? तू बघ यार, तू मी इतके दिवस मॅनेज केलं ना मॅनेज. मी आता नाही करू शकत. आणि माझा चुलत भाऊ पण राहायला येतो इथे. अचानक कसं येतो रे भाऊ राहायला? काही नको सांगू. अरे पण त्याचा फोन आला, तो म्हणाला मी राहायला येतो. माझा भाऊ आहे यार, येऊ शकतो ना. केडी तू असं नको करू प्लीज यार, मला काही दिवस राहू दे ना यार. अरे शनाया, काही दिवस म्हणता किती दिवस झाले माहितीये का तुला? तू सांग ना त्याला काहीतरी तुझ्या भावाला प्लीज. अरे मी काय सांगणार आहे शनाया, माझ्या घरी राहते, पण तू नको भांडू येऊ. नको माझ्याशी. मला माहित नाही, तू जा यार. तू बॅग घे तुझा. फाईन फाईन, तसं मी बघते सकाळपासून ना, तुला एकदा काय पैसे दिले म्हणून मी जड झाले तुला. फाईन, नाही राहत मी तुझ्यासोबत आणि कधीच नाही येणार मी परत इकडे. फाईन फाईन. खुश झालं एकदाच. नमस्कार. आता 10व्या राशीकडे वळूया. 10वी रास असते मकर रास. मकर रास? मकर तर माझी रास आहे. सांगा महाराज, काहीतरी चांगलं सांगा. नशिबात काय वाढून ठेवलं सांगा. मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस सुमार आहे. फार कठीण काळ चालू आहे त्यांचा. फार अडचणी आहेत महाराज.
आणि अशा लोकांचं आर्थिक नुकसान तर होतेच, शिवाय नातेवाईक, आप्तेष्ट, त्यांची जवळची व्यक्ती त्यांना दूर सोडून निघून जाते आणि त्यांची अवस्था वादळात सापडलेल्या नावेसारखी होत राहते. खरंय महाराज. हा, पण घाबरू नका, यावरही उपाय आहे महाराज. हा? आज दिवसभर त्यांनी हलक्या जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, काळे वस्त्र टाळावे. आहे की माझ्याकडे पर्पलिश कलरचा शर्ट. लगेच चेंज करतो, काय तो फरक दिसायला सुरुवात होऊ दे. अथर्व, चल लवकर बरं, नाश्ता करून घे. काय करत राहिलास तू? चल लवकर, चल बस इथे, नाश्ता कर बरं. चल, मी आणते अजून एक. आले सांग. अथर्व, अथर्व, अरे किती वेळा सांगितलं तुला, काय करून राहिलास तू? पराठा? हातिकाने माझ्यासाठी ठेवलाय पराठा. आत्माराम महाराज, इफेक्ट दिसायला लागलाय. आत्माराम महाराज. सकाळी देवारात जाऊन फुलं व्हावीत आणि हनुमान चालीसाचं पठण करावं, म्हणजे त्यांना सोडून गेलेली व्यक्ती पुन्हा त्यांच्याकडे येईल. हनुमान चालीसा घरात आहे का? हनुमान चालीसा असलेलं पुस्तक. लवकर ये. आता काय उपयोग आहे देवा पुढे हात जोडू? बायको दुरावली, तर लवकरच शनीही तुम्हाला सोडून दे. समोर असलेला सुखाचा संसार नाही करता आला, आणि आता देवा पुढे काय मागून राहिले?